आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी आणि नंतर अवकाळीची अवकाळा। निसर्गाच्या दुष्टचक्रातनं बळीराजाची सुटका काही होत नाहीये आणि याच संकटातनं बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 10 महिन्यात आत्महत्यांमुळे 2000 कुटुंब निराधार झाली आहेत। शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरज आहे। पाहूया। गेल्या 10 महिन्यात 2000हून अधिक शेतकरी आत्महत्या। शेतात राबणारे हात आज पाहणी पथकासमोर जोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सोन्यासारख्या शिवाराची राख झालेली पाहून अश्रूंचा बांध फुटलाय। 50 ते 60 हजार एकरी खर्च आला साहेब। बर, आता ह्याच्यातून काहीच निघणार नाही तुम्हाला? नाही, आता काय येईन साहेब, तुम्ही पाहू राहिले ना, बघू राहिले ना, आता ते काय येणार त्याला। आता हे माय बाप बनले तर बरं होऊन जाईल। थोडंफार जे काही जे भेटेल ते सरकार करू। आमच्या पडद्यात पडलं पाहिजे थोडंफार, काही ना पाहिजे। खत टाकून दिले, मजुऱ्या करून घेतल्या, निंदा खुरपाया करून घेतल्या, सगळं झालं आणि पाणी निसर्ग देवानं खोलून टाकलं आणि देवानं खोलल्यावर आमचं असं झालं की पुरं वाट लागून गेली आमची। एकीकडे जगण्याची धडपड दिसतीये तर दुसरीकडे संपलेल्या आयुष्याची राख। शेतकऱ्यांचं आयुष्य एवढं स्वस्त झालंय का, हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण आहे शेतकरी आत्महत्येचा आकडा। जानेवारीपासून ऑक्टोबर पर्यंत 2366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। सर्वाधिक आत्महत्या या अमरावती विभागात झाल्या। अमरावती विभागात 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मराठवाड्यात 877, नाशिकमध्ये 254, नागपूरमध्ये 257, पुण्यात 27, लातूरमध्ये 64 तर धुळ्यात 48 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। पीक कर्ज कसं फेडायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं, घर कसं चालवायचं, या विवंचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनही गाजलं, मोर्चे निघाले। दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघतीये। कधी थांबणार हे सगळं? कधी थांबणार शेतकरी आत्महत्या? हे प्रश्न या निमित्ताने पुन्हा गडद होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।